लातूर हे शहर फक्त भौगोलिक ओळख नाही, तर एका व्यक्तीच्या नेतृत्वाची, विकासाची आणि आठवणींची साक्ष आहे. विलासराव देशमुख म्हणजे लातूर आणि लातूर म्हणजेच विलासराव देशमुख असं समीकरण अनेक दशकं इथे रुजलंय. आज मात्र याच लातूरमध्ये एक वक्तव्य राजकीय वादाचं कारण ठरते. लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य केलं. हे वक्तव्य केवळ राजकीय टोला नाही, तर लातूरच्या अस्मितेवरचा थेट घाव असल्याचं काँग्रेसकडून बोललं जातंय. विलासराव देशमुख हे केवळ काँग्रेसचे नेते नव्हते, तर लातूरच्या विकासाची ओळख होते. दुष्काळग्रस्त भागातून लातूरला शिक्षण, आरोग्य आणि प्रशासनाच्या नकाशावर आणणाऱ्या नेतृत्वाचं नाव म्हणजे विलासराव देशमुख. त्यांच्यामुळे आठवणी पुसल्या जातील असं म्हणणं अनेक लातूरकरांना थेट अपमानासारखं वाटतंय. त्यांनी लातूरला राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. याच कारणामुळे काँग्रेस आक्रमक झालीय. हा लातूरच्या अस्मितेचा अपमान आहे. सत्तेचा माज बोलतोय असे आरोप काँग्रेस नेत्यांकडून केले जातायत. म्हणूनच आता प्रश्न उभा राहतो, खरंच विलासराव देशमुखांच्या आठवणी लातूरमधून पुसता येतील का? आणि लातूरसाठी त्यांनी नेमकं काय केलं होतं, ज्यामुळे आजही त्यांचं नाव इतक्या ठामपणे घेतलं जातं? याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. लातूर शहरामधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, असं वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवीन वाद ओढवून घेतलाय. रवींद्र चव्हाण काल महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी लातूरला गेले होते. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद पेटलाय. काँग्रेसने या वक्तव्याप्रकरणी चव्हाण यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर आमदार अमित देशमुख यांनी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेते रितेश देशमुख यांनी देखील दोन हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कुणी निर्माण झाला नाही. अनेक जण या ठिकाणी इच्छा बाळगून आले, परंतु स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. विलासराव देशमुख यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केलं. आज सत्तेचा माज असलेले भाजप नेते लातूरमध्ये येऊन बरळून जातात की विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या गेल्यात. त्यांना काय समजणार विलासराव देशमुख यांचं लातूरकरांसोबत असलेलं नातं? भाजपवालो याद रखा, इसका करारा जवाब मिलेगा. तसंच लातूरमधल्या अनेक जुन्या जाणत्या राजकारण्यांनी देखील या वक्तव्यावर बोलताना चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. त्यामुळेच या सगळ्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी जे नाव आहे ते नाव सहजपणे मिटवता येणार नाही. कारण विलासराव देशमुख हे केवळ एका पक्षाचं नेतृत्व नव्हतं, तर लातूरच्या सामाजिक, राजकीय इतिहासाचा अविभाज्य भाग होते. बाभुळगावसारख्या छोट्या गावातून राजकारणाची सुरुवात करणारे विलासराव देशमुख सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, मंत्री आणि अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हा प्रवास फक्त सत्ता मिळवण्यासाठी नव्हता, तर लातूरला बदलण्यासाठी होता. म्हणूनच त्यांचं नाव लातूरकरांना आपलंसं वाटतं. ते मुख्यमंत्री झाले तरी लातूरचा नेता म्हणूनच ओळखले जात होते. लातूर जिल्ह्याच्या इतिहासात एक महत्त्वाची घटना म्हणजे लातूरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळणं. एकेकाळी धाराशिवच्या छत्राखाली असलेलं लातूर स्वतंत्र ओळख मिळवून उभं राहिलं. त्या काळात मुख्यमंत्री अब्दुल रशीद अंतुले असले तरी या प्रक्रियेत विलासराव देशमुख यांची भूमिका आणि उपस्थिती लातूरकरांसाठी महत्त्वाची ठरली. लातूर जिल्ह्याची प्रशासकीय, सामाजिक आणि राजकीय ओळख मजबूत होण्यामागे त्या काळातल्या नेतृत्वाचं योगदान नाकारता येणार नाही. यानंतर 1993चा लातूर-धाराशिव भूकंप हा लातूरच्या इतिहासातला सगळ्यात काळा अध्याय मानला जातो. हजारो लोकांचा मृत्यू, संपूर्ण गावाच्या गावं उद्ध्वस्त आणि जगाच्या नकाशावर लातूर आपत्तीग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. या संकटांवर विलासराव देशमुख यांनी पुनर्वसनासाठी मोठी भूमिका बजावली. भूकंपानंतर उभं राहिलेलं नवीन लातूर, नियोजनबद्ध वसाहती, घरकुल योजना या सगळ्यांनी लातूरचा चेहरा बदलला. मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुखांनी मराठवाड्याकडे, विशेषतः लातूरकडे केवळ राजकीय मतदारसंघ म्हणून पाहिलं नाही, तर कायम दुर्लक्षित राहिलेल्या भागाचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला.
शिक्षण, आरोग्य, प्रशासनाच्या कार्यालय, रस्ते, पाणी पुरवठा या सगळ्या बाबतीत लातूरला राज्याच्या नकाशावर ठळक स्थान मिळालं. विलासराव देशमुख यांचा जन्मच लातूर जिल्ह्यातला, त्यामुळे लातूरच्या मातीशी, इथल्या माणसांशी आणि इथल्या प्रश्नांशी त्यांचं नातं केवळ राजकीय नव्हतं तर भावनिक होतं. लातूरचा विकास हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुखांनी महाराष्ट्रभर मोठे निर्णय घेतले, पण लातूरकडे त्यांनी कधीच पाठ फिरवली नाही. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पायाभूत सुविधा या सगळ्या क्षेत्रात लातूर मागे राहू नये यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. लातूरला शिक्षणाचं केंद्र बनवण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. त्याच विचारातून पुढे विलासराव देशमुख फाउंडेशनच्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कौशल्याधारित शिक्षण यामुळे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी पुणे-मुंबईकडे धाव घ्यावी लागू नये ही त्यांची भूमिका होती. शिक्षणाबरोबरच रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विकासावरही भर देण्यात आला. आरोग्य सेवांबाबतही विलासराव देशमुख संवेदनशील होते. लातूरसारख्या भागात चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजही लातूरमध्ये आरोग्य शिबिरं आणि तपासणी मोहिमा राबवल्या जातात. हे त्यांच्या लोककल्याणकारी विचारांचं प्रतिबिंब मानलं जातं. लातूरचा केवळ शहरी विकास नव्हे तर ग्रामीण भागालाही मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. रस्ते, दळणवळण, रेल्वे कनेक्टिव्हिटी, सरकारी कार्यालये, रोजगार योजना या सगळ्या गोष्टींमुळे लातूरचा चेहरामोहरा बदलू लागला. एकेकाळी दुष्काळासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्याला विकासाच्या चर्चेत आणण्यात विलासराव देशमुख यांचा मोठा वाटा होता. राजकारणात मोठ्या पदावर असतानाही त्यांनी स्वतःला कधीच दिल्लीतला नेता म्हणून वेगळं केलं नाही. लातूरचा आमदार, लातूरचा माणूस ही ओळख त्यांनी कायम जपली. त्यामुळेच लातूरकरांच्या मनात आजही विलासराव म्हणजे लातूर आणि लातूर म्हणजे विलासराव हे समीकरण घट्ट बसलेलं दिसतं. आज विलासराव आपल्यात नसले तरी लातूरमध्ये उभ्या राहिलेल्या शिक्षण संस्था, सामाजिक उपक्रम, आरोग्य सेवा आणि विकास कामं हे सगळं त्यांच्या कार्याची साक्ष देतात. लातूरच्या इतिहासात विकासाचा एक महत्त्वाचा अध्याय जर कुणाच्या नावाने लिहिला गेला असेल तर तो अध्याय विलासराव देशमुख यांच्या नावानेच लिहिला जातो. म्हणूनच आज लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असं म्हणणं केवळ राजकीय वक्तव्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते लातूरच्या इतिहासाशी, संघर्षाशी आणि स्वाभिमानाशी थेट भिडणारं ठरतं. कारण इमारती हटवता येतात, नावफलक बदलता येतात, पण लोकांच्या मनात कोरलेली ओळख पुसता येत नाही. विलासराव देशमुख हे लातूरकरांसाठी फक्त माजी मुख्यमंत्री नव्हते तर संकटात धावून येणारा नेता, दुर्लक्षित भागाचा आवाज आणि विकासाची दिशा दाखवणारा विचार होते. आज निवडणुकीच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू राहतील, वक्तव्यावरून वाद पेटतील, पण काळाच्या कसोटीवर टिकून राहतात त्या आठवणी ज्या कामातून जन्माला येतात. लातूरचा विकास, भूकंपानंतर उभं राहिलेलं नवीन शहर, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा आणि मराठवाड्याला मिळालेली ओळख हे सगळं कुठल्याही एका निवडणुकीपुरतं मर्यादित नाही. म्हणूनच प्रश्न असा नाही की विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील का, तर खरा प्रश्न असा आहे की लातूरच्या इतिहासातून विकासाचा अध्याय कुणाला पुसता येईल का? उत्तर लातूरकरांच्या मनात स्पष्ट आहे. कारण काही नावं कागदावर लिहिलेली असतात, ती लोकांच्या आयुष्यात कोरलेली असतात आणि कोरलेलं कधीही पुसता येत नाही. तुम्हाला विलासराव देशमुखांच्या कार्याबद्दल काय वाटतं आणि रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या गर्जना मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.